सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आपण भागवताच्या 4थ्या स्कंधाच्या अंतरंगात आहोत आणि 4थ्या स्कंधातील 22व्या अध्यायातील सनत कुमारांनी राजा पृथूला जो उपदेश केला त्याच्यावर आपण चिंतन करत आहोत. या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल तो उपाय सनत कुमार सांगत आहेत. ज्या लोकांनी साठी ओलांडली आहे अशा लोकांसाठी विशेषतः हा उपदेश आहे. गृहस्थाश्रम संपत आला, आता वानप्रस्थाश्रमाची सुरुवात होणार. संसारातील आसक्तीचा पूर्ण त्याग करायचे हे दिवस. मृत्यू आता केव्हा गाठेल ते सांगता येत नाही. वर्तमानपत्रातून किंवा आपल्या परिचयामध्ये आपण नेहमी आपल्या बरोबरीचे लोक मरण पावल्याच्या बातम्या किंवा वृत्तांत ऐकतो. याचा अर्थ माझे पण मृत्यूची अवस्था जवळ आली आहे. या दुःखद आणि कष्टप्रद प्रसंसाराचा आपण भरपूर अनुभव घेतला आहे. शरीर अनित्य आहे, ते केव्हा पडेल ते काही सांगता येणार नाही आणि म्हणूनच दुर्लभ असे शरीर पडण्यापूर्वी मला याच शरीराच्या माध्यमातून जे साध्य करायचे आहे ते साध्य केलेच पाहिजे. ही संधी परत लवकर येणार नाही. भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरूंचे वर्णन केल्यावर मनुष्य देहाचा 25वा गुरु मनुष्य देहाला 25वा गुरु केले आहे. त्याबद्दल बोलताना स्कंध 11 अध्याय 9 श्लोक 29, स्कंध 11 अध्याय 9 श्लोक 29 मध्ये भगवान दत्तात्रेय काय म्हणतात बघा. ज्येष्ठ नागरिकांनो, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, हा श्लोक केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहे. तो ऐकून आपण आपल्या अज्ञानरूप निद्रेतून खाडकन खरे तर जागे व्हायला पाहिजे. आपण याचा धसका घेतला पाहिजे. तो श्लोक व त्याचा अर्थ असा, श्लोक असा आहे. लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः तूर्णं यतेत न पते दनुमृत्य यावत् निश्रेयसाय विषय खलु सर्व तस्यात. अर्थ नीट ऐका हो, अर्थ नीट ऐका. अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्य शरीर पुष्कळ जन्मानंतर मिळालेले आहे. याच्यामुळेच परमपुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते. त्याचबरोबर हे नाश पावणारे आहे. हे जाणून जोपर्यंत मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही तोवरच शहाण्याने तत्काळ आपल्या परमकल्याणासाठी प्रयत्न करावेत. विषयभोगांच्या मागे लागू नये. माझ्या मित्रांनो, माझ्या बहिणींनो, आपल्याला मिळालेले हे दुर्लभ शरीर आता क्षीण झाले आहे. क्षणोक्षणी ते नाशाकडे चालले आहे. ते पडण्यापूर्वी म्हणजे मृत्यू येण्यापूर्वी आपल्याला परमपुरुषार्थाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आपले परमकल्याण साधायचे आहे आणि तो परमपुरुषार्थ, ते परमकल्याण म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणे. श्रोते हो, आपल्या पूर्वकर्मानुसार विपत्तीचे क्षेत्र अशा या संसारात आपण पडलो आहोत. आपण फक्त इंद्रिय भोगांनाच पुरुषार्थ मानतो. सिंगापूर, मलेशिया, लंडन
अमेरिका असे बघून आलो की मी स्वतःला कृतार्थ झालो असे आपण समजतो. या विषय भोग रूप संसारातून सुटण्याचा आणि परमपुरुषार्थाची किंवा परमकल्याणाच्या प्राप्तीचा आपण विचारच करत नाही. तुम्ही अंतर्मुख व्हा आणि विचार करा, मी माझ्या परमकल्याणाचा परमपुरुषार्थ साधण्याचा आजपर्यंत काय प्रयत्न केला, त्या दिशेने किती पावलं टाकली, करा विचार. या सगळ्याचा आपल्या या वृत्तींचा विचार करूनच सनतकुमार राजा पृथूच्या निमित्ताने आपल्याला उपदेश करतात. आपण मागील प्रवचनात स्कंध 4 अध्याय 22 श्लोक 26 या श्लोकावर चिंतन केले आणि आज अजूनही आपण त्याच विषयावर चिंतन करत आहोत. श्रोते हो, मी जी कर्मे केली, मी आजपर्यंत जी कर्मे केली त्या प्रत्येकाचे चांगले आणि वाईट फळ मला भोगावेच लागते. ज्या कर्माची फळे मी या जन्मात भोगून संपवली त्याबद्दलचा प्रश्नच मिटला. पण काही चांगल्या कर्माचे फळ मला चांगले फळ मिळाले ते मी भोगले, काही वाईट कर्माचे वाईट फळ मी भोगून संपवले किंवा शारीरिक व्याधी, आर्थिक दुःख इत्यादी सारख्या रूपात मी ते फळ अजून भोगत आहे. हे चक्र जन्म मृत्यू म्हणजे मृत्यूपर्यंत चालणार आहे. पण मग मृत्यूचे वेळी ज्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ भोगणे अजून शिल्लक आहे त्याचे काय होत असेल हो? उदाहरणार्थ मी आज एखाद्याचा खून केला आणि ते घोर कृत्य उघडकीला येऊन मला शिक्षा मिळून ती भोगून संपवण्यापूर्वीच मी समजा खून केलेल्या दिवसापासून 2-3 दिवसातच मेलो, तर मग मी त्या खुनासारख्या दुष्कृत्याचे फळ भोगण्यापासून सुटलो का सांगा? हे टोकाचे उदाहरण झाले. दुसरे साधे उदाहरण घेऊ. मी आज एका अन्नान्न माणसाला जेवण दिले, खायला दिले. तो माणूस भुकेलेला असल्यामुळे तृप्त झाला. मनोमन त्याने मला धन्यवाद दिले, आशीर्वाद दिले. एका अर्थाने मी हे शुभ कर्म केले. पण याचे काय ते फळ भोगण्यापूर्वीच दुसऱ्याच दिवशी मला मृत्यू आला, तर मग मी या शुभकर्माचे फळ भोगण्यातून सुटलो का? मला ते चुकेल का? अशी अनेकानेक कर्मे मी या जन्मात केली आहेत की ज्याचे फळ मी अजून भोगले नाही. अशा चांगल्या व वाईट कर्मांचे फळ भोगण्यापासून मी केवळ मृत्यू आला म्हणून सुटलो का? विचार करा. उत्तर आहे नाही. मी ते कर्मफळ भोगण्यापासून असा केवळ मृत्यू आला म्हणून सुटत नाही. त्या सर्व कर्मांचे चांगले किंवा वाईट फळ भोगण्यासाठी मला पुनर्जन्म घ्यावाच लागतो, त्याच्यापासून सुटका नाही. आणि म्हणून मृत्यूनंतर आणि पुनर्जन्म होईपर्यंत माझी अशी सर्व कर्मे ज्यांचे फळ भोगणे अजून शिल्लक आहे ती जणू बँकेत जमा होतात. आणि बँकेत जमा होतात म्हणजे
ती संचितात जमा होतात. अशा प्रकारे संचिताचे आपले एक मोठे भले गाठोडे किंवा प्रचंड मोठा डोंगर किंवा अनेक डोंगर तयार होतात. मी मरतो तेव्हा माझ्या मागे असे असंख्य सूक्ष्म संचिताचे डोंगर तयार असतात. तुम्ही मराल तेव्हा तुमच्या मागे असे असंख्य सूक्ष्म संचिताचे डोंगर तयार असतील. हे मी लॉजिकल बोलतोय, अध्यात्माला धरून, गीता भागवताला धरून बोलतो आहे. विश्वास ठेवा. माझा स्थूल देह या मृत्यूमुळे इथेच नाश पावतो, तर मग हे संचित कुणाच्या आश्रयाने राहते? प्रश्न पडतो तुम्हाला. याचे उत्तर आहे लिंग शरीर किंवा सूक्ष्म देह किंवा कारण देह. मला आणि तुम्हाला मृत्यूपूर्वी या संचितांच्या डोंगरांची आणि या लिंग शरीराची जाळून राख करायची आहे, म्हणजे मला पुनर्जन्म टाळता येईल. यज्ञातील यज्ञकुंडात आपण लाकूड घालून अग्नी प्रज्वलित करतो. म्हणजे नीट लक्ष द्या म्हणजे अग्नीचे कारण काय? तर लाकूड. आणि लाकडाचे कार्य काय? तर अग्नी. पण हा अग्नीच लाकडाला जाळून भस्मसात करतो आणि मग स्वतः शांत होतो. याचा अर्थ कार्यच कारणाला जाळून भस्मसात करते, कार्यच कारणाला जाळून भस्मसात करते. मग कार्य आणि कारण दोन्ही उरत नाही. अगदी याचप्रमाणे मीच निर्माण केलेल्या या लिंग शरीराला म्हणजे कारण देहाला जाळून भस्मसात करून या संचितातून सुटका करून घेऊन शांत होऊ शकतो. अर्थात जन्म मरणाच्या चक्रातून सुटून मोक्षाप्रत म्हणजे भगवत स्वरूप होऊ शकतो. नवे नवे या पुढच्या आयुष्यात म्हणजे उर्वरित आयुष्यात मला केवळ तेच साधायचे आहे. विचार करा, विचार करा, पटवून घ्यायचा प्रयत्न करा. भागवत 4:22-26 मध्ये म्हटल्याप्रमाणे मला याची देही याची डोळा या लिंग शरीराला जाळून भस्मसात करायचे आहे, संचिताची राख रांगोळी करायची आहे. आता आपल्या पुढे 2 प्रश्न उभे राहतात. हे लिंग शरीर जाळायचे तर ते कशापासून बनते आणि कशाचे बनते हे मला जाणले पाहिजे. आणि दुसरा प्रश्न, ते लिंग शरीर जर सूक्ष्म आहे तर त्याला कसं जाळायचं हे पण मला समजले पाहिजे. आता आपण या 2 प्रश्नांचे क्रमवार उत्तर जाणण्यासाठी विचार करू. लिंग शरीर जाळायचे तर ते कशापासून बनते, कशाचे बनते यावर आपण विचार करू. आता आपण याबद्दल काल मी तुम्हाला एक तक्ता किंवा एक चार्ट पाठवला होता व त्याचा प्रिंटआउट काढायला सांगितले होते. तुमच्या समोर हातात तो तक्ता आहे का? तुम्ही एक उदाहरण घ्या. उदाहरण घ्या. लहान मुलाला शाळेत काही प्रोजेक्ट दिला ना, काही होमवर्क दिला ना, क्राफ्टमनचा वगैरे, तर मुलगा आईला सांगतो किंवा तो प्रोजेक्ट काय आहे ते शाळेच्या ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आई लिहून घेते आणि मग
आईच ते सर्व क्राफ्ट वर्क पूर्ण करते किंवा तो प्रोजेक्ट पूर्ण करते, मुलाला मदत करते. आता परिस्थिती उलट झाली आहे. आता मी म्हणजे शिक्षक, मास्तर आईला किंवा आजीला किंवा आजोबांना प्रोजेक्ट दिला आहे. काय प्रोजेक्ट? तर त्या फोटोचा प्रिंटआउट काढायचा. आईने आपल्या मुलाला किंवा नातवाला नातवाच्या मागे लागले पाहिजे. बाबा रे, मला या फोटोचा प्रिंटआउट काढून आणून दे. मुलाला किंवा नातवाला पण समजू दे की आजी किंवा आजोबा पण काहीतरी अभ्यास करतात. असो तर मुद्दा काय? तर तुम्ही तो तक्ता हातात तुमच्या धरा. तक्ता हातात नसेल तर पायाचे अंगठे धरून उभे राहा असे काय मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला ते झेपणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा, बी सिरियस. त्या तक्त्यात काय दिले आहे? त्या तक्त्यात प्रकृतीपासून पुढे अनुक्रमे बुद्धी, अहंकार, 5 तन्मात्रा, 1 मन, 5 बुद्धींद्रिये, बुद्धींद्रिये म्हणजेच ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 5 महाभूते, अशी 23 तत्वे निर्माण होतात. आता यातली शेवटची 5 तत्वे आहेत ना, म्हणजे पंचमहाभूते. कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश. ही शेवटची 5 तत्वे पंचमहाभूते. या तत्वांचा मृत्यूच्या वेळी माझी इच्छा असो अगर नसो नाश होतो. आपण ती येथेच सोडून देतो. आता या 23 तत्वांपासून या 5 तत्वांचा, पंचमहाभूतांचा निराश झाला की उरतात किती तत्वे? 28 तत्वे. 18 तत्वे. ही 18 तत्वे कोणती? तर बुद्धी, एक अहंकार, 5 तन्मात्रा, 1 मन, 5 बुद्धींद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये. ही एकूण 18 तत्वे झाली. त्याच्या पुढे मी तक्त्यामध्ये लिहिलेलं आहे, ही 18 तत्वे यालाच लिंग शरीर, लिंग देह किंवा कारण देह म्हणतात. केवळ पंचमहाभूतात्मक देहाचा नाश झाला म्हणून या 18 तत्वांचा नाश होत नाही. मृत्यू झाला तरी ही सर्व सूक्ष्म तत्वे होत व या सूक्ष्म तत्वांचा मिळून एक देह बनतो, ज्याचे नाव लिंग देह. या सूक्ष्म देहामार्फत मी स्वर्ग किंवा मृत्यूमध्ये काही चांगल्या आणि काही वाईट कर्माची फळे भोगतो. नंतर त्याच कारण देहाचा पावसाच्या मार्गानं मी कसा खाली येतो आणि कसा परत पुनर्जन्म प्राप्त करतो ते मी तुम्हाला मागच्या प्रवचनात सांगितले. हा लिंग देह माझे संचित घेऊन जातो व मला त्याद्वारे परत जन्माला यावे लागते. माझ्या जन्म मरण परत जन्म मरण या चक्रात अडकण्याचे कारण म्हणजे हा लिंग देह. या 18 सूक्ष्म तत्वांच्या लिंग देहाचा नाश मला याच जन्मात करायचा आहे. या लिंग देहाला जाळून भस्मसात करणे हे आता माझ्या उर्वरित आयुष्याचे ध्येय निश्चित झाले. लिंग देह कोणत्या तत्वापासून बनतो ते आपण समजून घेतले. आता दुसरा प्रश्न येतो, तो याला कसा जाळायचा, भस्मसात करायचा? तर एकतर याचे मार्गदर्शन सद्गुरू करतात. मला त्यांना शरण गेले पाहिजे. माझी पात्रता
माझी तीव्रता, माझी आर्तता बघून सद्गुरू मला मार्गदर्शन करतात. काय म्हटलेलं आहे गीतेमध्ये? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पण कसं जायचं गुरुकडं? नम्रतेने. शुकाचार्य राजा जनकाकडे ज्ञानप्राप्तीसाठी गेले, पण हाती दर्भ घेऊन गेले. दर्भचा अर्थ ते नम्रतेने गेले. तसं नम्रतेने शरण गेलं पाहिजे. कुणी म्हणेल मी अजून गुरु केले नाहीत, मला गुरु झाले नाही, भेटले नाहीत, मग मी काय करावे? याला उत्तर म्हणजे कृष्णं वंदे जगद्गुरु. अर्थात जोपर्यंत सद्गुरु लाभत नाहीत तोपर्यंत मला भगवान श्रीकृष्णच सद्गुरु. मी त्यांना शरण जावे, मला मार्गदर्शन करावे असे आर्ततेने म्हणावे. ते कुणाना कुणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात यावर अपरंपार श्रद्धा ठेवावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षिताला भागवताद्वारे जो उपदेश केला आहे ना, ते भागवत तर माझ्या हाती अभ्यासाला आहे ना. तो भागवत ग्रंथ हाच माझा गुरु. बस भागवताद्वारे प्रवास करायचा निश्चय करू. गीतेत काय म्हटलंय बघा? ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. गीता अध्याय 4 श्लोक 38. भगवान म्हणतात गीतेत, ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी लाकडे भस्मसात करून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नी सर्व शुभ अशुभ कर्माचे बंधन जाळून भस्मसात करतो. यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. गीता 4:38. काढा पुस्तक, अर्थ वाचा. भगवान म्हणतात, ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी लाकडे भस्मसात करून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नी सर्व शुभ अशुभ कर्माचे बंधन जाळून टाकतो. आता आपल्या जवळ काय आहे, काय म्हटलेलं आहे? यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. आता आपल्या जवळ ज्ञानही नाही आणि श्रद्धाही नाही, म्हणून मग आपले काय होते? आपणा सर्वांची बहुतेक हीच अवस्था आहे. याबद्दल गीतेत भगवान म्हणतात, अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. श्रोते हो, माझ्या बंधू भगिनीनो, ऐका हो. काय म्हटले ऐका? ज्याला स्वतःला ज्ञान नाही आणि श्रद्धाही नाही, अशा संशयखोर मनुष्य नाश पावतो. अशा संशयखोराला हा लोक नाही, परलोक नाही आणि सुखही नाही. श्रोते हो, आपल्याला या अवस्थेपर्यंत पोचायचे आहे का? विचार करा. पटते का बघा, चिंतन करा. मी माझ्या मनचं सांगितलं नाही, गीतेत भगवान काय म्हणतात ते सांगितलं. आता पुढची पायरी म्हणजे ज्ञानाच्या साहाय्याने आणि वैराग्याच्या प्रबलतेने आपल्याला वासना शून्य अवस्था याच जन्मात प्राप्त करून घ्यायची आहे. वासना शून्य अवस्था. पहिली गोष्ट, वैराग्याच्या प्रबलतेने. प्रत्येक वस्तू, प्रत्येक भोग, प्रत्येक व्यक्ती नाशवान आहे. मला माझी बायको मोक्षापर्यंत नेणार नाही. माझा मुलगा कितीही चांगला असो, मला तो मोक्षापर्यंत नेणार नाही.
तो प्रवास मलाच करायला पाहिजे, हे सर्वच्या सर्व नाशवान आहे. हा संसारच नाशवान आहे. येणारी अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थिती, व्यक्ती, वस्तू सर्व काही नाशवान आहे. परंतु या नाशवान संसारात राहूनच आपल्याला आपले ध्येय गाठायचे आहे. हा विचार पक्का मनात बाळगला तर यातूनच वैराग्य निर्माण होते. आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे काय समजून घेण्यासाठी मी तुम्हाला दासबोध दशक 5 समास 6 मधील पहिल्या 7-8 ओव्या वाचायला सांगितल्या. पण मी आता तुम्हाला ज्ञान आणि विज्ञानाची व्याख्या सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. शक्य झालं तर लिहून काढा. ज्ञान अगदी सावकाश सांगतो. ज्ञानाची व्याख्या काय. सृष्टीत अनेक प्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत, त्या सर्वात एकच एक अविनाशी परमेश्वर परिपूर्णतेने भरून आहे, हे समजणे याचे नाव ज्ञान. आणि एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशवंत पदार्थ कसे निर्माण होतात हे समजणे याचे नाव विज्ञान. परत एकदा सांगतो, सृष्टीत अनेक प्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत, त्या सर्वात एकच एक अविनाशी परमेश्वर परिपूर्णतेने भरून आहे, हे समजणे याचे नाव ज्ञान. आणि एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशवंत पदार्थ कसे निर्माण होतात हे समजणे याचे नाव विज्ञान. संसार करताना सतत हा दृष्टिकोन हवा. बघा, एकंदरीत 4, 22, 26 हा श्लोक परत वाचा. त्यावरील या विवेचनावर चिंतन करा. आता मी पुढील प्रवचनात पुढील श्लोकावर विवेचन करणार आहे. आता आपल्या प्रवचन मालिकेत हा लिंग देहाचा नाश करण्याचा विचार परत येणार नाही. पक्क लक्षात ठेवा. काय करायचं ते चिंतन करा, अभ्यास करा, काहीही करा, पण याच जन्मात हे साधा तुमचं लिंग शरीर, तुमचं संचित ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबलतेने जाळून टाका. सगळे अवघड वाटते ना, पण आपण जो संसार ज्या पद्धतीने करतो तो काय सोपा आहे. तरी पण आपण किती निष्ठेने आपले काम करतो. त्याच निष्ठेने हा विचार पण आचरणात आणावा. आता शेवटचा एक मुद्दा सांगतो. हे सर्व अवघड आहे, पण तुम्हाला तथाकथित सो कॉल्ड सोपा उपाय हवा का. आहे, सोपा उपाय आहे. म्हटलं तर सोपा आहे, म्हटलं तर अत्यंत अवघड आहे. आणि तो म्हणजे नामस्मरणाचा, तो म्हणजे विष्णू सहस्रनाम पठणाचा. पण त्याला पण आहे हो. तुम्ही यंत्रवत पठण केलं तर मोक्ष मिळेल का सांगा. आणि तसं जर मिळत असेल तर टेप रेकॉर्डरला, टीव्हीला सतत विष्णू सहस्त्रनाम लावल्यामुळं मोक्ष मिळायला पाहिजे. अहो विष्णू सहस्त्रनाम पठणात भावना हवी,
आर्तता हवी, भगवंतांना हृदयापासून प्रार्थना हवी. प्रत्येक विष्णू सहस्त्रनाम म्हणताना त्या त्या नामाला उद्देशून मी प्रार्थना करायला पाहिजे. हाही मार्ग विष्णू सहस्त्रनामात. आणि म्हणून म्हणून तुम्हाला काही वेळेला वाटतं मी सारखं सारखं विष्णू सहस्त्रनाम म्हणा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा असं म्हणतो. काही वेळेला तुम्हाला वाटत पण असेल आपटे काका अतिरेक करतात. होय होय, मी अतिरेक करतो, कारण तोही एक दुसरा मार्ग आहे. तर तुम्ही जाणून घ्या आणि कसंही करा हो. मी तुम्हाला लिंगदेह जाळण्याचा आणि या या संचिताला जाळण्याचा भागवतात सदतकुमाराने सांगितलेला मार्ग सांगितला. भागवतात विष्णू सहस्त्रनामाचा पण मार्ग सांगितलेला आहे. मार्ग आहेत हो, पण कुठल्याही मार्गाने जा, काहीही करा, पण सुटा परत येण्याचं ठेवू नका. यद्गत्वा न निवर्तन्ते, या अवस्थेला पोचा. हीच एक माझी आर्त प्रार्थना आणि आपणा सर्वांच्यासाठी भगवत चरणी विनम्र प्रार्थना. ठीक आहे. रामकृष्ण गोविंद.